आपले महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चन्नीथाला साहेब, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्मान्य अध्यक्ष नानाभाऊ पटोले साहेब, मुंबई काँग्रेसच्या सन्मान्य अध्यक्षा वर्षाजी गायकवाड, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष श्रीमती मेंढर, सन्मान्य नसीम खान साहेब, महाराष्ट्राच्या अल्पसंख्याक मायनॉरिटीचे सन्मान्य अध्यक्ष काँग्रेस पार्टीचे वजातभाई मिर्झा आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत। मी आपल्या धनगर समाजाच्या नेत्या डॉक्टर अर्चना पाटील आणि या बारामती विभागातून आहेत। भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या ज्या प्रदेश उपाध्यक्ष होत्या, पण भाजपच्या महायुती भाजपची आहे, त्यांनी धनगर समाजावर जो अन्याय केला त्याच्याबद्दल त्यांनी फसवणूक केली, त्याचा डॉक्टर अर्चना पाटीलनी निषेध केलेला आहे आणि म्हणून त्या आज आमच्या काँग्रेस पक्षात सामील होत आहेत। मी सन्माननीय आमचे प्रभारी रमेश चन्नीथाला साहेब, नानाभाऊ पटोले साहेब, वर्षाताई नसीमबाई त्यांना विनंती करतो की रीतसर त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश करावा। त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश झाला असं मी जाहीर करतो आणि मी आमचे प्रभारी सन्मान्य रमेश चन्नीथाला साहेबांना विनंती करतो की ते आपल्याशी सर्वप्रथम चर्चा करतील। सन्मान्य चन्नीथाला साहेब। आदरणीय प्रदेश कांग्रेस कमेटी के अध्यक्ष नाना पटोले जी, मुंबई प्रदेश कांग्रेस कमेटी के अध्यक्ष वर्षा गायकवाड़ जी, हमारे कांग्रेस कार्यकारिणी समिति के मेंबर आरिफ नसीम खान जी, माइनॉरिटी के हमारे चेयरमैन वजाद मिश्रा जी, नैना गावंडे जी, साथियों, मगा विकास आघाड़ी के सारे 288 सीट का नामांकन कल हुआ है। मगा विकास आघाड़ी एक साथ मजबूती के साथ चुनाव लड़ने के लिए तैयार बैठे हैं। हमारे सारे कैंडिडेट्स, मगा विकास आघाड़ी के सारे कैंडिडेट्स अभी जनता के बीच में हैं। महायुति से कंपेयर करते तो मगा विकास आघाड़ी में कोई मतभेद नहीं है। आपस में महायुति में भयंकर लड़ाई चल रहे हैं और बीजेपी के जो नेता शिंदे ग्रुप में चिन्ह में लड़ रहे हैं और एनसीपी के नेता के कोटे में बीजेपी लड़ रहे हैं। कभी ऐसा मैंने कभी राजनीति में नहीं सुना। एक विचित्र गठबंधन है महायुति। बीजेपी के नेता शिंदे के ग्रुप में उनके चिन्ह पे लड़ रहे हैं और एनसीपी के कोटे में जो सीट मिला है उस पर भी बीजेपी लड़ रहे हैं। ताकि बीजेपी ही लड़ रहे चुनाव, उनका महायुति खत्म हो चुका। महायुति का कोई प्रभाव नहीं है, कोई अस्तित्व नहीं है। केवल बीजेपी ने शिंदे और अजित पवार को खत्म कर दिया इस चुनाव से। लेकिन मगा विकास आघाड़ी में ऐसा नहीं है। हमने शिवसेना को भी और एनसीपी को भी, छोटे छोटे पार्टियों को भी जितना हो सकते उतना उनका प्रातिनिधित्व किया है। वी हैव गिवन इक्वल ट्रीटमेंट for all the political parties who are involved in the Maga Vikas Aghadi. But in Mahayuti, BJP has stolen, they have stolen all seats of NCP as well as Shivasena, Shinde. So this is the clear message that BJP wanted to kill their alliance partners. महायुति में बीजेपी
ऐसे बोलते तो 180 सीट में लड़ रहे हैं, 180 200 सीट में लड़ रहे हैं। वो ये कभी हम लोग जनता के बीच में ऐसा करना ठीक है, आप देख लीजिए। सो देयर इज लॉट ऑफ डिफरेंसेस इन महायुति, बट महा विकास आघाड़ी एक साथ है। हमारे कोई मतभेद नहीं, कोई भी हमारे इस चुनाव में कोई बागी लड़े तो आज और कल से सारे बागी लोग विड्रॉ करने का व्यवस्था की है। हमने किसी को भी बी फॉर्म नहीं दिया है, जिसको कांग्रेस पार्टी हाईकमान ने अनाउंस किया है, केवल हमको ए फॉर्म बी फॉर्म दिया है। सो मेरा रिक्वेस्ट है कांग्रेस के सारे कार्यकर्ताओं को, हमारे जो हाला कमान जो लिस्ट पब्लिश किया है, जो उम्मीदवार हैं उनके लिए काम करना चाहिए। जो भी नामांकन पत्र उसके बिना दिया है उनको विड्रॉ करना चाहिए। नो फ्रेंडली फाइट इन महा विकास आघाड़ी। महा विकास आघाड़ी में फ्रेंडली फाइट नहीं होते हैं। हम लोग एक साथ काम करते हैं। कहाँ भी थोड़ा प्रॉब्लम है, वो बीसीसी अध्यक्ष नाना गावंडे, सीएलपी लीडर नाना पटोले और सीएलपी लीडर बालासाहेब थोराट, नेता विपक्षी दल विजय वडेट्टीवार और मुंबई के अध्यक्ष वर्षा गायकवाड़ और तमाम नेता लोग बैठ के उनके लिए सुलझाने का काम कर रहे हैं। समाजवादी पार्टी से हमारा चर्चा चल रहे हैं। हमने आरिफ नसीम खान को इसका रिस्पॉन्सिबिलिटी, हमारे सीडब्ल्यूसी मेंबर और समाजवादी पार्टी के नेता लोगों से संपर्क में है। 4 तारीख के पहले वो समस्या को हल करने के लिए हम लोग कोशिश कर रहे हैं। मैं आपको एक बात बताना चाहता हूँ, हमारे मकसद हैं महा विकास आघाड़ी का नया सरकार महाराष्ट्र में बनाना है। इसलिए हम लोग एक होकर काम कर रहे हैं। जनता ये चाहते हैं, लोकसभा के चुनाव में महाराष्ट्र की जनता ये स्पष्ट किया है कि ये शिंदे सरकार निगम्मा सरकार है। सरकार उन्होंने जितना करप्शन किया है उसके खिलाफ हमको आगे आना है, ये लोग तय किया है। आप लोग जानते हैं किसानों की सुसाइड, आत्महत्या सबसे ज्यादा महाराष्ट्र में हुआ, बेरोजगारी सबसे ज्यादा महाराष्ट्र में है, अंडर डेवलपमेंट सबसे ज्यादा महाराष्ट्र में हुआ है। ये शिंदे सरकार के द्वारा जो लूट हुआ है, महाराष्ट्र के एक्सचेकर का जो लूट हुआ है, इसको बदला लेने के लिए लोग तैयार हैं। उन्होंने लाडली बहन का योजना की, लेकिन उन्होंने अभी बंद है। कैसे बंद है? चुनाव आयोग के द्वारा बंद कर दिया है। इसे क्योंकि उनके पास पैसा नहीं है, उनके ट्रेजरी में पैसा नहीं है, इसलिए उन्होंने इलेक्शन कमीशन के द्वारा इसको बंद कर दिया है। हमारे महाराष्ट्र का महिलाओं को एक पैसा भी नहीं मिलेगा। ये सब छूट था, चुनाव के लिए था। और महायुति के नेता लोग चुनाव डिक्लेरेशन के पहले बहुत सारे डिसीजंस किया कैबिनेट में, एक भी डिसीजन इंप्लीमेंट नहीं हो सकते, एक भी डिसीजन इंप्लीमेंट नहीं किया है। ये चुनाव के लिए है, लोगों को भड़काने का काम है, लोगों को समझ गया है। इसलिए मैं आपके द्वारा महाराष्ट्र के जनता से ये अपील करता हूं, महा विकास आघाड़ी डिसिप्लिन के साथ चुनाव लड़ रहे हैं। जनता की आकांक्षा और प्रतीक्षाओं को, सपनों को साकार करने के लिए हमको वोट देना चाहिए और हमको आशीर्वाद देना चाहिए। मैं अभी एक महाराष्ट्राची दुर्गती कशी झाली बोला पण भ्रष्ट युती महाराष्ट्राची दुर्गती कशी झाली, याचा एक व्हिडिओ जो आहे तो आपण थोडा कृपा करून बघावा। व्हिडिओ स्टार्ट करा व्हिडिओ। महाराष्ट्रात
64,000 महिला बेपत्ता होतात तर दिवसाला 7 बलात्काराचे गुन्हे नोंद होतात. जातीय खेळ निर्माण केला, आरक्षणाचा इतिहास सोडवला नाही. 8,000 कोटींचा ऋणमाफी महायुतीने जनतेच्या आरोग्याशी खेळ केला. अनेक तरुणांचे भविष्य बर्बाद केले. राज्यातून 9.9 लाखांचे उद्योग राज्याबाहेर गेले तर 7.9 लाख नोकऱ्या महाराष्ट्राने गमावल्या. आपल्या महाराष्ट्रात 62 लाख तरुण बेरोजगार आहेत. खराब पायाभूत सुविधांमुळे जनतेचे आतोनात हाल होत आहेत. मोठा भ्रष्टाचार रस्ते बांधणीत झाला आहे. या सरकारने तसेच भाजपने आपले देणगीदार पोचले, छोट्या व्यापाऱ्यांनाही संपवले. महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या. भ्रष्ट युतीने महाराजांचा तसेच मराठी अस्मितेचा अपमान केला. हे असे भ्रष्ट आणि निष्क्रिय सरकार महाराष्ट्राची वाट लावत आहे. जर जनतेचे हित जपणारे आणि महाराष्ट्र धर्माचे रक्षण करणारे सरकार तुम्हाला पाहिजे असेल तर महाविकास आघाडीलाच निवडा. गाणं पण आम्ही रिलीज करतो. आम्ही आज उद्याचा महाराष्ट्र घडवायला आलो ताकदीशी लढायला, मनाला मनाशी जोडायला, वचन विकासाचा पळायला. यंदा पंजाब सर्वप्रथम मी माझ्या आपल्या सकट महाराष्ट्राच्या सगळ्या जनतेला दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा देतो. अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा आमचा सण आहे आणि हा सण आम्हाला सगळ्यांना मोठी दिशा देते. कालच महायुतीच्या महाभ्रष्ट सरकारने त्यांचं महायुतीचं प्रगती
जी काही केली महायुतीने महाराष्ट्राची प्रगती केली त्याची एक पुस्तिका काल त्यांनी जाहीर केली. खरं तर महाराष्ट्राची प्रगती झाली नाही. या महायुतीमध्ये बसलेल्या खोकेबाजांची खऱ्या अर्थानं प्रगती झाली आणि याच्यामध्ये महाराष्ट्राची दुर्गती झाली. हेच चित्र आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते आहे. मी जे काय आपल्याला या निमित्तानं सांगणार आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र एक राज्य असं आहे की या राज्यामध्ये महिलांची सुरक्षा, महिलांचा स्वाभिमान याला कधीही तडजोड या महाराष्ट्राने केली नाही. कारण की हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकर विचाराचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. पण या 2.5 वर्षामध्ये आपण पाहिलं की महिलांवर अत्याचाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. आपल्याला लक्षात असेल की देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आता आहेतच आणि जवळपास आपण पाहिलं की 37,381 प्रकरण या 2.5 वर्षामध्ये राज्यामध्ये महिलांवर अत्याचाराचे नोंदवले गेलेले आहेत. दर तासाला, मी दिवसाला नाही सांगत आहे, दर तासाला 5 महिलांवर अत्याचारांच्या नोंदी या महाराष्ट्रातल्या पोलीस स्टेशनमध्ये आपल्याला दाखल झालेल्या आहेत. 2023 मध्ये आपण पाहिलं की बलात्काराचे प्रकार 7,521 घटना नोंदवल्या गेलेल्या आहेत. म्हणजे दररोज अत्याचाराच्या 21 घटना घडतात. महाराष्ट्रात दरवर्षी 64,000 महिला आणि मुली बेपत्ता होतात. त्यामध्ये देवेंद्र फडणवीसांच्याच मतदारसंघातून 13,000 महिला मागील 9 महिन्यात बेपत्ता झालेल्या आहेत. हे त्यांच्या रेकॉर्डवरून आम्हाला पाहायला मिळते. यांनी काय प्रगती दाखवली? जो महाराष्ट्र, ज्या महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित नाही, ज्या महाराष्ट्रामध्ये 4 आणि 5 वर्षाच्या मुली शाळेमध्ये सुरक्षित नाही, तर कुठल्या प्रगतीचं पुस्तक काल या महाभ्रष्ट महायुतीने सादर केलं हे याच्यातून एक गोष्ट स्पष्ट होते. आपण पाहिलं की सगळ्यात दुर्लक्षित कुठला घटक या महाराष्ट्रामध्ये राहिला असेल, जसं महिला दुर्लक्षित झाल्यात तसंच शेतकरी सुद्धा या महाराष्ट्रामध्ये दुर्लक्षित झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये आज जे देशामध्ये आत्महत्या होतात शेतकऱ्यांच्या, त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा हा महाराष्ट्रातला आहे. 38% या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या या महायुतीच्या सरकारमध्ये झालेल्या आहेत. मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे यांच्या कार्यकाळामध्ये महाराष्ट्रात 20,000हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाल्यानंतर याची संख्या झपाट्यानं पुन्हा वाढली. कारण की खोक्याचं सरकार आल्यानंतर ज्या पद्धतीने भ्रष्टाचार वाढला आणि शेतकरी दुर्लक्षित झाला, त्यामध्ये 1,203 शेतकऱ्यांच्या आत्महत्या या 2.5 वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या झालेल्या आहेत. सगळ्यात जास्त अमरावती विभागामध्ये ऑगस्ट 2024 पर्यंत 698 शेतकऱ्यांच्या आत्महत्या अमरावती विभागामध्ये झाल्या. अमरावती विभाग हे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं राजधानी झाली अशा पद्धतीचं चित्र आहे. याच्यामध्ये सरकारने 1 रुपयाचा विमा जाहीर केला. शेतकऱ्यांकडून पैसे न घेता एकीकडे महागाई वाढवली, जीएसटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा पैसा लुटला आणि 1 रुपयाचा आमिष दाखवून राज्याच्या तिजोरीमधून आणि केंद्राच्या तिजोरीमधून मोठ्या प्रमाणात जे नरेंद्र मोदींचे मित्र आहेत, त्यांच्या पीक विमा कंपन्या आहेत, त्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात पैसे देण्यात आले. आपल्याला लक्षात असेल की 2023 मध्ये विमा कंपन्याला 4,392 कोटी रुपयाचा नफा झालेला आहे. म्हणजे विमा कंपन्या यांना नफा पुरवण्याचं काम, राज्याच्या जनतेचा पैसा, घामाचा पैसा लुटून त्यांना देणं आणि शेतकऱ्याला आत्महत्या करायला लावणं हे मोठं पाप या सरकारने, या महाभ्रष्ट महायुतीनं केलेलं आहे हे आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि म्हणून यांचं जे प्रगती पुस्तक होतं त्याच्यामध्ये शेतकरी सुद्धा दुर्लक्षित असलेला आपण पाहिलेला आहे. सामाजिक कल्याणामध्ये सुद्धा या महायुती सरकारने उपेक्षितांना पाठ फिरवलेली आहे. त्यांनी जातीय जनगणना करण्यासाठी आणि 50% आरक्षणाची मर्यादा उठवण्यासाठी नकार दिलेला आहे. दलित, ओबीसी, आदिवासींना मिळणाऱ्या अनेक संधी त्याच्यामध्ये नाकारलेल्या आहेत.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये दलितांविरोधात रोज सरासरी 8 गुन्हे घडतात आहेत. 21 जिल्ह्यामध्ये अजूनही वन हक्क कायद्याची अंमलबजावणी झाली नाही. 12,500 आदिवासी पदे आज महाराष्ट्रामध्ये रिक्त आहेत. त्याच्या मोबदल्यात फक्त 123 आदिवासींची पदं भरण्यात आलेली आहेत. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यामध्ये अनुसूचित जाती जमाती विरोधातील गुन्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे असं आपल्याला चित्र पाहायला मिळते आहे. त्याच्यात मेलेल्याच्या टाळूवरचा लोणी खाण्याची जी प्रथा भाजप आणि एकनाथ शिंदेच्या सरकारने केली त्याच्यामध्ये आरोग्य यंत्रणा ही आज महाराष्ट्रामध्ये संकटात आलेली आहे. माणसं सरळ जातात सरकारी दवाखान्यामध्ये आणि माणसं आडवे होऊन निघतात असं चित्र आपण आज पाहतोय. महाराष्ट्रामध्ये 2023 मध्ये सरकारी रुग्णालयामध्ये केवळ एका आठवड्यात 100हून अधिक नवजात बालकांचा मृत्यू झालेला आहे. 108 वैद्यकीय रुग्णवाहिकांच्या खरेदीमध्ये 8,000 कोटीचा घोटाळा या सरकारने केलेला आहे. कॉन्ट्रॅक्ट ज्या पद्धतीनं दिलेलं आहे त्या कॉन्ट्रॅक्टमध्येच खऱ्या अर्थानं या सरकारची कमिशन खोराची नियत आपल्याला पाहायला मिळते. आणि त्या दृष्टिकोनातून म्हणजे ज्या गरीब लोकांना आरोग्य सुविधा पोहोचवणे ही सरकारची जबाबदारी आहे. मध्यमवर्गीयांना आरोग्य सुविधा पोहोचवण्याची सरकारची जबाबदारी आहे. पण रुग्णवाहिका कमिशनमुळे खरेदी घेतल्या नाही, त्याला उशीर झाला आणि त्याच्यामुळे गावामध्ये ज्या काही रुग्णवाहिका पाहिजे त्या उपलब्ध झाल्या नाही. त्याच्यामुळे अनेकांचे जीव त्यामध्ये गेलेली आहे. आणि म्हणून हे मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाण्यामध्येही सुद्धा आणि त्याचं कमिशन खाण्यामध्ये सुद्धा हे सरकार मागं पडलेलं नाही असं आपण पाहतोय. आरोग्य विभागामध्ये जी पदं खाली आहेत ती 20,402 पदं आजही रिक्त आहेत. 1 लाख लोकांसाठी केवळ 80 डॉक्टर आहेत. म्हणजे ज्या पद्धतीनं जो महाराष्ट्र सामाजिक व्यवस्थेचं आणि न्यायाचं राज्य म्हटलं जात होतं त्या राज्यामध्ये आरोग्य व्यवस्थाचं ज्या पद्धतीने या लोकांनी 3 तेरा वाजवले हे आपल्याला पाहायला मिळते आहे. त्याचप्रमाणे शिक्षणामध्ये सुद्धा यांनी एक मोठं संकट निर्माण करून ठेवलेलं आहे. गरिबांच्या मध्यमवर्गीयांच्या मुलामुलींचं एक प्रकारचा विश्वासघात या सरकारने केलेला आहे. महायुतीचं एक राज्य एक गणवेश धोरण पूर्णपणे अपेक्षित ठरलेलं आहे. 44 लाख विद्यार्थ्यांना अजूनही नवीन गणवेश मिळालेले नाही. अजूनही शाळेमध्ये पुस्तकं मिळालेलं नाही. त्यामुळे सर्वसामान्यांच्या मुलांना मुलींना शिक्षण मिळू नये अशा पद्धतीची एक व्यवस्था या भ्रष्ट महायुतीच्या सरकारने निर्माण करून ठेवली. आणि त्याचा परिणाम असा झाला की राज्यामध्ये 14,783 शाळा बंद करायच्या आणि दुर्गम भागात राहणाऱ्या 1,85,467 विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर करायचं अशा पद्धतीचे पाप या सरकारने सुरू केलेला आहे. क्लस्टर शाळा योजनेअंतर्गत त्यांनी लाडके मित्र त्यांचे अदानी यांना चंद्रपूरमधील माउंट कार्मेल शाळेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी दिलेली आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की गोरगरिबांच्या मुलांसाठी पुढच्या काळामध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे महायुतीच्या भ्रष्ट सरकारने या सर्वसामान्यांच्या मुलामुलींचं शिक्षण आम्ही आता बंद करू हा एक प्रकारचं पाऊल त्यांनी उचललेलं आहे. म्हणजेच याचा अर्थच या राज्याच्या उद्याच्या येणाऱ्या पिढीवर शैक्षणिक व्यवस्थेपासून दूर करण्याचं पाप यांनी या राज्यामध्ये निर्माण करून ठेवलेलं आहे. महायुतीच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात प्रकल्प उद्योग गुजरातमध्ये पाठवण्याचं काम झालं आणि राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. पायाभूत सुविधा आणि कुशल मनुष्यबळ असून सुद्धा भ्रष्ट युती सरकारच्या काळात महाराष्ट्रातले प्रमुख प्रकल्प परराज्यात जाऊ दिले. यामुळे राज्यातील जनतेवर घोर अन्याय झालेला आहे. परवा मी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांकडून ते यांच्यावरचं विश्लेषण देत होते की उद्धव ठाकरेंच्या काळामध्येच एअर विस्टा असेल असे अनेक प्रकल्प त्या काळात केलेले असं ते सांगतात. त्यांनी सही करून ठेवली होती म्हणून ते आम्हाला थांबवता आले नाही. 2 इंजिनचं सरकार हे सांगतात. हे जसं यांचं सरकार आलं
या सरकारच्या काळामध्ये हे सगळे प्रकल्प महाराष्ट्रातून गेलेले आहेत. खोटं बोलण्यामध्ये एक्सपर्ट असलेलं बीजेपी आणि त्यांचे नेते फडणवीस त्यांची एक्सपर्टी हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण राज्यातली जनता आता या महायुतीच्या महाराष्ट्राच्या विरोधात असलेलं धोरण हे आता सगळ्यांनाच आता कळलेलं आहे आणि महाराष्ट्राची जनता यांच्या आता या भूलथापाला बळी पडणार नाही. फडणवीस सीएम असताना या काळामध्ये ईज ऑफ ट्रेडिंग बिझनेस धोरणाच्या गुजरातचा फायदा झालेला आपण पाहिलेला आहे. महाराष्ट्राने 9.9 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक आणि 7.9 लाख संभाव्य नोकऱ्या गमावलेल्या आहेत. टाटा एअरबस विमान प्रकल्प, वर्ल्ड ड्रग पार्क, सबमरीन पर्यटन प्रकल्प यासारखे प्रमुख प्रकल्प एका पाठोपाठ एक महाभ्रष्ट युतीनं गुजरातला दिलेले आहेत. आपल्या युवकांना कधी नव्हे अशा बेरोजगारीचा सामना आज महाराष्ट्रामध्ये करावा लागतात आहे. 62 लाख तरुण आज महाराष्ट्रामध्ये बेरोजगार आहेत आणि त्यामुळे बेरोजगारांच्याही आत्महत्या कधी नव्हे या महाराष्ट्राला पाहावं लागते आहे. हे दुर्भाग्य निर्माण करण्याचं काम या महाभ्रष्ट महायुतीच्या सरकारने केलेलं आहे. मुंबईतील प्रमुख रिअल इस्टेट धारावी तिची किंमत अंदाजे 1 लाख कोटी आहे. ती महायुतीची जी लाडकी मित्र योजना आहे त्या योजनेच्या अंतर्गत त्या मित्राला या सगळ्याच धारावीची सगळी प्रॉपर्टी त्यांच्या सुपूर्द करण्यात आलेली आहे. 32,000 कोटी रुपये खर्च करूनही मुंबईचा अटल सेतू कोस्टल रोडवर दरडी कोसळतात आणि गळती होताना दिसून येते आहे. समृद्धी महामार्गाच्या मृत्यू महामार्गात रूपांतर झालेले आहे. फडणवीस यांचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ MSRDCने समृद्धी महामार्गाचे मेगा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ला 1,565 कोटी रुपयांचा कंत्राट दिलेला होता. भाजपाचे प्रमुख देणगीदार असलेले नीलने इलेक्ट्रॉनिक बॉन्ड्समधून 12,000 कोटी भाजपाला दिले आणि पुढे समृद्धी महामार्गाचे अनेक कॉन्ट्रॅक्ट त्यांना मिळालेले आहेत. डिसेंबर 2022 मध्ये महामार्गाचे उद्घाटन झाल्यापासून आतापर्यंत 1,282 अपघात झालेले आहेत आणि 135 त्या ठिकाणी मृत्यू झालेले आहेत. ऑगस्ट 2024 मध्ये अनेक छोटे कॉन्ट्रॅक्टर एकत्र करून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत जिल्हानिहाय रस्ते बांधकाम कॉन्ट्रॅक्टर जारी करण्याचा निर्णय केवळ मोठ्या कंपन्यांसाठी अनुकूल करण्यात आलेला होता. जे मित्रो आहेत दिल्ली दरबारातले त्या मित्रोंनाच हे काम कसं मिळेल यावेळी या पद्धतीचं त्या ठिकाणी काम झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची संस्कृती ही देशालाच नव्हे तर जगाने त्याचं पालन केलेलं आहे. पण या लोकांच्या भ्रष्टाचारी व्यवस्थेमध्ये डिसेंबर 2023 मध्ये पंतप्रधान मोदी यांनी मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळ्याचे उद्घाटन केले आणि केवळ 8 महिन्यातच महाराष्ट्राचा अभिमानासह 35 फूट उंचीचे स्मारक त्या ठिकाणी कोसळले. त्याच्या मागे फक्त भ्रष्टाचारच हा त्यामधला एक आपल्याला महत्वाचा मुद्दा पाहायला मिळतो आहे. महायुती आपल्या महापुरुषाचा अपमान करत आहे. अरबी समुद्रात शिवस्मारक उभारण्यात हे अपयशी ठरलेले आहे. याशिवाय नाशिकमधील महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्या नव्याने अनावरण केलेल्या पुतळ्याचे खाली असलेल्या शिलालेखात शूद्र हा शब्द त्या ठिकाणी वगळण्यात आलेला आहे. सांगायचं तात्पर्य असं की जी काल प्रगती पुस्तिका यांनी दाखवली त्या प्रगती पुस्तकामध्ये महाराष्ट्राचं प्रगती झाली नाही. महाराष्ट्राची अवगती करण्याचं आणि महायुतीमध्ये बसलेल्या भ्रष्ट धोकेबाजांनी महाराष्ट्राला लुटण्याशिवाय दुसरं काहीच केलं नाही. त्याचे अनेक उदाहरणं आपल्याला या ठिकाणी दिलेत. महाराष्ट्रामध्ये जे केलेले प्रकल्प आहेत वेदांत कॉस्टलाम प्रकल्प, टाटा एअरबस एअरक्राफ्ट प्रकल्प, बल्क ड्रग प्रकल्प, सबमरीन पर्यटन प्रकल्प, आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र, डायमंड कोर्स, सेमीकंडक्टर प्रकल्प, आयफोन उत्पादन प्रकल्प जवळपास 9.9 लाख कोटी रुपयाचं या लोकांनी महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातमध्ये पाठवण्याचं काम केलं आणि जवळपास 10 लाख
तरुणांना बेरोजगारीच्या खाई रोखण्याचं काम या महाभ्रष्ट महायुती सरकारने केलेलं आहे. कुठल्या नाकानी या लोकांनी काल या महाराष्ट्राची प्रगती झाली असं सांगितलं हेच कळायला कारण नाही. आणि म्हणून आज आम्ही आपल्या माध्यमाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला जागरूक करण्याचं काम करण्यासाठी आम्ही तुमच्या पुढे आलेलो आहोत. आपण प्रश्न विचारू शकता. आणि दुसरं, आपल्याला आमचे नेते राहुल गांधीजी आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब नागपूरला 6 तारखेला सकाळी संविधान बचाव एक संमेलन ते करणार आहेत 1 वाजता. आणि संध्याकाळी आमचं ज्या गॅरंटीज आहेत महाविकास आघाडीच्या ते जाहीर करण्यासाठी BKC मध्ये 6 वाजता त्यामध्ये महाविकास आघाडीचे सगळे प्रमुख नेते उपस्थित राहतील. आणि त्या ठिकाणी आदरणीय शरद पवार साहेब, आदरणीय उद्धव साहेब हे पण त्या जी गॅरंटी आम्ही जाहीर करणार आहोत त्याच्यामध्ये ते राहतील. एक मोठं संमेलन BKC मध्ये 6 तारखेला संध्याकाळी 6 वाजता त्या ठिकाणी घेतलं जाणार आहे. प्रश्न विचारू शकतो. लोकसभेनंतर विधानसभेतही या निवडणुकीमध्ये सांगली पार्ट 2 ची चर्चा जोरदार सुरू आहे. नेमकं चाललं तरी काय? हा महाविकास आघाडीसाठीच नाही, यावेळेस आपण पाहिलं असेल की सगळ्याच पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरीचं चित्र आपण पाहतो आहे. आदरणीय आमचे प्रभारी चंद्रकला साहेबांनी सांगितलं की आम्ही सगळ्यांना समजून घालून आम्ही सगळे विड्रॉल करू, मैत्रीपूर्ण लढत कुठेही होणार नाही अशा पद्धतीची भूमिका मांडली. आताच गुलाबाचे आमचे उमेदवार म्हणजे ज्यांनी त्या ठिकाणी फॉर्म भरलेला होता ॲडव्होकेट रवी जाधव ते आताच येऊन इथं गेलेत आणि त्यांनी सांगितलं की मी पक्षाबरोबर राहणार आणि मी विड्रॉल करतो आहे. तर आदरणीय प्रभारी रमेशचंद्र साहेबांनी तो प्रयत्न सुरू केलेला आहे, आम्ही पण केलेला आहे. आणि आमचे अलायन्ससुद्धा अलायन्समध्ये सुद्धा त्यांच्या वतीने ते काम चालू आहे. आमचा प्रयत्न आहे की कुठेही बंडखोरी होता कामा नये, एकजुटीनं महाविकास आघाडी म्हणून आम्ही महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटी के अध्यक्ष सर्वप्रथम मी सगळ्यांना जे आहे ते दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो. ही दिवाळी तुम्हाला सुखाची समृद्धीची गडगडाटाची जातो ही सर्वप्रथम माझी सगळ्यांना शुभेच्छा. काल एक रिपोर्ट जो आहे तो महायुतीच्या माध्यमातून सादर करण्यात आला. तर प्रगती म्हणायची की त्या अधोगती म्हणायचं हे नाव तुम्ही ठरवलं पाहिजे. कारण आज राष्ट्रयुती सरकारने महाराष्ट्राची जी दुर्गती केलेली तो रिपोर्ट आज आम्ही सादर केलेला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण जर सगळ्याच क्षेत्रामध्ये बघितलं तर महायुतीचे जे काम झालेले आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचाराचं काम झालेलं आहे. आता नानांनी आपल्याला सगळ्यांना हा रिपोर्ट वाचून दाखवला. या व्यतिरिक्त काही बोलायचं झालं तर मी हे सांगेन की आज महाराष्ट्र असेल किंवा मुंबई असेल, मुंबईकरांचं जीवन किती डेंजरमध्ये हे सांगायला पाहिजे. जर माणूस कटआउट खाली मोठ्या होल्डिंग खाली उभा राहिला तर माणसाचा त्याच्यामध्ये कटआउट पडून मृत्यू होतो. जर माणूस रेल्वेला प्रवास करायला रेल्वे पकडायला निघाला गावची तर धक्काबुक्की चेंगराचेंगरी होते आणि त्याच्यामध्ये माणसं जखमी होतात. त्याच्या व्यतिरिक्त माणूस सकाळी सकाळी घराच्या बाहेर मॉर्निंग वॉक करायला निघाला तर अचानक येण्याची कोणाची तरी खरताव गाडी येते आणि विटाने रन करून जाऊन त्याचा मृत्यू होतो. दुर्दैवाने आज माझा प्रश्न हा आहे हा महायुती सरकारला की सर्वसामान्य माणसाचं जीवन तुम्ही किती धोक्यात टाकणार. स्पेसिफिकली बोलायचं झालं तर जसं बोलले की रेल्वेमध्ये आज दिवसाला 7 लोकांचा जो आहे तो मृत्यू मुंबईमध्ये होतो. त्याचं काही व्यवस्थापन नाही, स्टेशनचं व्यवस्थापन नाही. तुम्ही बुलेट ट्रेन आणण्याच्या गोष्टी बोलताय, त्याच्यासाठी 2 लाख करोड रुपये देण्याच्या गोष्टी बोलताय. तुम्ही सर्वसामान्यांच्या प्रश्नाबद्दल कधी लक्ष दिलं माहिती नाही. आज महाराष्ट्र महिला अत्याचारामध्ये 2 नंबरला आहे देशभरामध्ये, बाल अत्याचारामध्ये 1 नंबरला आहे देशभरामध्ये. आणि तुम्ही काय सांगताय आज मुली रेल्वे स्टेशनवर सुरक्षित नाहीत. आज महिला ज्या आपण बघितलं, आपल्याला सुद्धा माहिती की मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्यावरती हल्ले होतात रस्त्यामध्ये, कोणत्या व्यक्ती पुण्यामध्ये आपण बघितलं, बदनापूरमध्ये ज्या घटनेतून बघितलं, शाळेमध्ये महिला सुरक्षित नाहीत. आम्ही सांगितलं मधल्या काळामध्ये की 64,000 महिला लापता झाल्या.
लोकांचा विमा उतरला जात नाही त्या योजनेमध्ये. जर असं होत असेल, आज मुलांना स्कॉलरशिप नाही, संजय गांधीमधल्या महिलांना पैसे नाही, आज रेशनवर लोकांना अन्नधान्य मिळत नाही, आणि अशा वेळेला आपण ज्या वेळेला बोलत आहोत त्यावेळेला एक एक गोष्टीचं बोलतात. माझा या ठिकाणी सर्वांना सांगणे, महाभ्रष्ट, मित्रधार्जिणी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राची दुर्गती करणारी प्रथमतः असं झालं की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्याला 236 करोड रुपये देणे गेले, तो 8 महिन्यात पडला, आणि त्याचं उद्घाटन, त्याचं अनावरण देशाच्या प्राईम मिनिस्टरांनी केलं होतं. दुर्दैवाची गोष्ट आहे, कोस्टल रोडमध्ये पाण्याची गळती झाली, त्या ठिकाणी अटल सेतूवरती त्या ठिकाणी भेगा पडण्याचं काम झालं. ती जबाबदारी नाही घेतली पाहिजे, महाराष्ट्राच्या त्याकडच्या सरकारने घेतली पाहिजे. आणि आता महायुती सरकारच्या माध्यमातून जितके जिथे नॉमिनेशन झाले आपण सगळेजण बघत आहात, कुठे ना कुठे या पक्षात आता आपण कलीना सुधार घेऊ, दुसऱ्या पक्षाला तिकीट द्यायचं आणि आपल्या पक्षामधला उमेदवार बीजेपीचा तिथे उभा करायचा. ही नवीन परंपरा महाराष्ट्रामध्ये सुरू केलेली आहे. त्यामुळे मला अपेक्षा आहे की महाराष्ट्राची जनता सुट नाही, छत्रपती शिवाजी शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र सुट नाही. राजकारणाच्या बाबतीत महाराष्ट्राला नेहमी सुसंस्कृत राजकारणात राहिलेलं आहे, आणि म्हणून सुसंस्कृत महाराष्ट्राला टिकवायचं असेल तर यावेळी जे आहे ते सगळ्या जणांनी आपल्या मनात निर्धार केलेला आहे. येणाऱ्या काळात आपल्याला दिसेल की महाविकास आघाडीचं सरकार आहे आणि आम्हाला बहुमत मिळेल. जसं साहेबांनी सांगितलं, नाना पटोळे साहेबांनी, आमचा 6 तारखेला कार्यक्रम आहे. आदरणीय देशाचे नेते आदरणीय राहुल गांधीजी जे आहेत ते नागपूरमध्ये येणार आहेत, आणि त्या ठिकाणी जे आहे ते संविधान बचाव संमेलन होईल 1 वाजता. आणि PKC मध्ये महाविकास आघाडीच्या वतीने त्या ठिकाणी जे आहे ते आपल्याला माहिती की गॅरंटीज घ्या जातील. आमच्या सगळ्यांचे नेते, देशाचे नेते आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब, आदरणीय देशाचे नेते राहुल गांधीजी, सन्माननीय शरदचंद्र पवारजी, सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरेजी आणि आम आदमी पार्टीतील सगळ्या पक्षाचे आहे जे नेते ते या ठिकाणी उपस्थित राहतील, आणि आम्ही गॅरंटी डिक्लेअर करू. पण यावेळी महाराष्ट्राला ठरवायचं आहे, आणि महाराष्ट्राने ठरवलंय की ज्यांनी आमच्या महाराष्ट्राची इतकी दुर्गती केली, ज्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला गद्दारीचा जो आहे तो इतिहास लावला, त्यांना यावेळी जीवच पाहिजे. धन्यवाद. नाना, एक सवाल अलग आहे. एक आग्रह झालेले आहे मोदींच्या महाराष्ट्रात 8 सभा, अमित शहाच्या 20, गडकरींच्या 40, फडणवीसांच्या 15, बावनकुळेंच्या 40 आणि योगी आदित्यनाथांच्या 15 सभा होणार आहेत. तुमच्या किती सभा? आपण एकदम चांगला प्रश्न विचारला. महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेणाऱ्या महाभ्रष्ट महायुतीला त्यांच्या दिल्लीतल्या नेत्यांना, बाहेरच्या नेत्यांना बोलवून यांना वाचवण्यासाठी महाभ्रष्ट व्यक्तीला त्यांचा जो प्रयत्न आहे, त्याच्यामुळे हे जो मोठ्या सभा दिल्लीवारी म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शहा आणि त्यांचे नेते करतात आहे, महाराष्ट्र यांच्या हातून जाते आहे. महाराष्ट्राच्या जनतेला आता परिवर्तन पाहिजे आहे, आणि त्याच्यामुळे अमित शहा असतील की मोदी असतील यांना त्यांचं ATM आता आमच्या हातून जाते आहे. आणि हा ATM कसं वाचवता येईल, महाराष्ट्र त्याचं ATM आहे, हे कसं वाचवता येईल त्यासाठी त्यांचा अयशस्वी एक प्रयत्न आहे. त्याच्यामुळे त्यांच्या सभा वाढतील पण मोठ्या कमी नाही. मराठी झालं झाले ते झालं. आता आमचं टार्गेट आहे महाराष्ट्र वाचवणं, आणि त्याच्यामुळे महाभ्रष्ट माहितीला सत्तेतून बाहेर काढणं हा काँग्रेसचा उद्देश आहे. त्या पद्धतीने आम्ही कामाला लागलो. सगळ्याच ठिकाणी आम्ही प्रयत्न चालू केलेला आहे. काही आता फॉर्म आता वापस घ्यायचा, आज स्कूलनी संपलेली असेल, ते उद्या परवापासून आता विड्रॉल चालू होतात आहे. त्यामुळे आमचा प्रयत्न सगळीकडे सुरू झालेला आहे. कुठेही मैत्रीपूर्ण लढत होणार नाही याची भूमिका आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न सुरू केलेला आहे. काल महायुतीचे काही पक्ष आहेत ते हेलिकॉप्टर चौकटीला बाहेर आले, गावात महायुती मंत्री सगळे मुंबई यांनी संघ केलेला आहे. सगळं स्वतः म्हणतात की शिंदेच्या शिवसेनेने हेलिकॉप्टरने एपीकॉम पाठवले, असं बघतो. मी सुरुवातीपासूनच सांगत होतो की महायुतीमध्ये महाभारत सुरू आहे. त्या महाभारताची सुरुवात आता सुरू झालेली आहे, फक्त आता फॉर्म भरण्यापासून. म्हणजे त्यांच्या जे सिलसिलिंग झालं त्या सिलसिलिंगमध्ये कुठे गडबड झाली, आणि मग हेलिकॉप्टरने तातडीने युनिफॉर्म पाठवण्याच्या व्यवस्था एकनाथ शिंदेने केलेल्या आहे. म्हणजे त्यांचं कालपर्यंत आपल्या माध्यमाच्या माध्यमातूनही दाखवलं जात होतं की माहितीमध्ये बरोबर चाललेलं सिलसिलिंग ते चालू होतं नव्हतंच, पण त्याच्या मागे वेगळ्या खेळी चालू होत्या, आणि त्याचा काल परिणाम आपण पाहिलेला आहे. वेळेवर
त्या लोकांनी काय काय कसरत केली आणि कसे एकमेकांच्या विरोधात फॉर्म भरले हे आपल्याला पाहायला मिळते. आमच्या इथं कुठंही हेलिकॉप्टरने एबी फॉर्म पाठवावा लागलेला नाही. आमची जे ठरलेलं होतं त्याप्रमाणे केलंय. एका 2 जागी झाले ते आम्ही तातडीनं दुरुस्त करतो. नाना, दो सवाल है फ्रेंडली फाइट की बात की जा रही है. ऐसी कितनी सीटें हैं महायुति में जहां पर घटक दल एक दूसरे के सामने खड़े हैं, क्योंकि क्या उन सीटों को लेकर कोई विवाद है? दूसरा, महाविकास आघाड़ी में क्योंकि कई जगहों पर कांग्रेस यूनिटी के लोग आमने सामने हैं, कहीं पर शरद पवार के लोग आमने सामने हैं. ऐसी टोटल कितनी सीटें हैं? अभी महाविकास आघाड़ी में कोई भी सीटों में डिस्प्यूट नहीं है. हमारा डिस्प्यूट खत्म हो गया है. जहां पर ज्यादा फॉर्म आए वो सबको निकालने का काम हमने शुरू कर दिया है. अभी कोई जगह में हमारा कोई डिस्प्यूट नहीं है. हम अभी ये सब चीजों को हम देख रहे हैं. अभी स्क्रूटनी है, ये सब है, विड्रॉल है, बाद में करेंगे सब खेल. अभी तो शुरुआत है, उस पर अभी मैं कोई प्रतिक्रिया नहीं देना चाहूँगा. जहाँ दिवाली पर विवाद हुआ, मीरा रोड में पटाखे फोड़ने पर 2 समुदाय में विवाद हुआ, नवी मुंबई में लाइट लगाने पर 2 समुदाय में विवाद हुआ, और टाटा हॉस्पिटल के बाहर खाना बांटने वाले एक शख्स ने कहा कि सिर्फ बोलो तब खाना दिया जाएगा. जो बीजेपी के नेता कह रहे बटेंगे तो कटेंगे, क्या इस तरह की बातें, इस तरह की चीजों को बढ़ावा दे रही है? हम पहले से कह रहे थे कि महाराष्ट्र में कानून व्यवस्था सही नहीं है. और आप मुझे प्रश्न पूछ रहे, जब हम लोगों ने आरोप लगाया ऐसे तुम बोलते थे. ये महाराष्ट्र में कानून व्यवस्था पूरी खत्म हो चुकी है. महाराष्ट्र की जनता ये महायुति के भ्रष्ट सरकार में पूरी असुरक्षित है. और ऊपर से बीजेपी के लोग बटेंगे तो कटेंगे ऐसी जो नारे लगा रहे हैं, ये जिस तरह से एक समूह को भड़काने की कोशिश कर रहे हैं, ये महाराष्ट्र का कल्चर नहीं है. तो महाराष्ट्र की जनता बहुत समझदार है. इनके कोई इस तरह की बकवास को कोई सुनने को तैयार नहीं है. महाराष्ट्र में सर्वधर्म समभाव की जो भूमिका है वो आज भी लोग करेंगे. कुछ बदमाश लोग जिनको ये सरकार ने छोड़ के रखा है, उनके ऊपर कोई एक्शन नहीं लेने का सोच लिया, ऐसे बदमाश लोग करेंगे, लेकिन पुलिस कार्रवाई नहीं करेगी. क्योंकि पुलिस में कुछ पार्टी के लोग भी बैठे हैं. हमने चुनाव आयोग को कहा था कि महाराष्ट्र में बैठी हुई डीजी जो है वो बीजेपी की वर्कर है, वो अपोजिशन के फोन टेपिंग कर रही है. एसपी कमिश्नर को वो वहां पे बोलती कि अपोजिशन वालों को तकलीफ दो, तो चुनाव आयोग भी उसमें ख्याल क्यों नहीं देती? वो कहते हैं कि हमें अधिकार नहीं है. फिर मेरा चुनाव आयोग को सवाल है कि महाराष्ट्र में जो जातीय तनाव करने का काम सरकार कर रही है, पुलिस उसमें उनको सपोर्ट कर रही है. तुम झारखंड में डीजी को जिस दिन चुनाव की आचार संहिता लगे उसी दिन तुम डीजी को हटा सकते हो झारखंड के, तो फिर महाराष्ट्र के डीजी को क्यों नहीं हटा सकते? ये जो दोगली नीति चुनाव आयोग कर रहा है, वो चुनाव आयोग ने भी इस बात को समझना चाहिए. जो नियम पश्चिम बंगाल में लगा है, जो नियम झारखंड में लगा है, वो नियम महाराष्ट्र में लगना चाहिए. नहीं तो ये महाराष्ट्र में इस तरह से ये सब जातीय तनाव कर महाराष्ट्र की कल्चर को, संस्कृति को बिगाड़ने का काम होगा, तो चुनाव आयोग उसके जवाबदार रहेगा. जिस पार्टी के सबसे ज्यादा सीटें आएंगी उसका मुख्यमंत्री बनेगा. हम तो इस बार थोड़ा अलग बनाना चाहते हैं. अभी मैं बताऊँ, उसका जवाब नहीं देना चाहूंगा. हमने पहले ही शुरुआत में कहा कि महाविकास आघाड़ी करके हम सामने जाएंगे. महाराष्ट्र को बचाना हमारा दायित्व बनता है और कांग्रेस की भूमिका है. आपको याद दिलाता हूँ बार बार, अब दूसरों को मैं याद दिलाता हूँ. हमारी नेता सोनिया जी जब अध्यक्ष थी राष्ट्रीय, जब महाविकास आघाड़ी की सरकार जब महाराष्ट्र में बनी,
तब हमारे नेता ने उद्धव साहब को मुख्यमंत्री बनाने का पूरी भूमिका निभाई। शरद पवार साहब को मुख्यमंत्री बनाए कि हमें नहीं चाहिए, महाराष्ट्र को बचाना है, महाराष्ट्र में पुनः चुनाव नहीं लगना चाहिए। ये भूमिका कांग्रेस अध्यक्ष हमारी उस समय की सोनिया गांधी जी ने की। इसलिए ये कांग्रेस के लिए सवाल नहीं हो सकता, ये महायुति में होगा ये सवाल, बीजेपी के लिए सवाल होगा। जैसे जनी दलाल जी ने कहा है कि बीजेपी अपने ही उम्मीदवार, उनकी जो अलायंस है उन लोगों में शिफ्ट कर रही है, तो वो बीजेपी महायुति की जो अलायंस है उनको खा रही है, जो जब इन्हें सवाल खड़े किए। कांग्रेस नहीं, कांग्रेस की भूमिका स्पष्ट है, दोस्ती करो तो पूरी करो, नहीं तो दोस्ती का नाम ही नहीं। तो एकदम हमारी भूमिका स्पष्ट है। नाना दो सवाल है। पहला तो यह है कि महायुति में जिस तरीके से बगावती लोग ज्यादा फॉर्म भर रहे हैं, साथ ही साथ नवाब मलिक को लेकर के बीजेपी अलग भूमिका रखती है, अजीत पवार अलग भूमिका रखते हैं और शिंदे वहां कैंडिडेट खड़ा कर देते हैं, इन सारी चीजों को कैसे देखते हैं? ये महायुति का महाभारत है, पूरा शकुनी की रोल में अंदर में बीजेपी काम कर रही है। तो इसलिए मैं अभी उसमें नहीं, 4 तारीख के बाद में बहुत अच्छे से हम उसका वर्णन करेंगे, महाभारत पे वर्णन करेंगे, महाभारत के कई उदाहरण हम देंगे और उसके आधार पर ही हम जनता में इनकी असलियत लोगों के सामने बात रखेंगे। कैंडिडेट समाजवादी पार्टी में उनके नॉमिनेशन भरे हैं, क्या आप अखिलेश जी से बात करने वाले या पार्टी हाईकमांड बात करने वाला है? कितने सीटों तक एडजस्टमेंट हो सकता है सभा के साथ? समाजवादी पार्टी के नेता लोगों से हमारे बातें चल रहे हैं, खासतौर से CWC मेंबर आरिफ नसीर खान को हमने उसका जिम्मेदारी दिया है, वो 2 बार बात कर चुके हैं। 4 तारीख के अंदर इस मसला को तो हम लोग समझा। नाना इस तरीके से बीजेपी योगी आदित्यनाथ को यहाँ पर ज्यादा से ज्यादा सभा कराने की प्लानिंग कर रही है, 30 से ज्यादा जो को रिक्वेस्ट आई है, इसको कैसे देखते हैं? क्या पोलराइजेशन करने के उद्देश्य से हो रहा है या फिर पॉपुलरिटी की बात? मैंने शुरुआत में आपके सवाल का जवाब दिया है कि जितना पोलराइजेशन करने की कोशिश बीजेपी करती है, तो महाराष्ट्र का शौकुल अम्बेडकर विचारधारा जो है वो ताकत से खड़ी होगी और जितने ये पोलराइजेशन करने वाले बीजेपी के नेता महाराष्ट्र आएंगे, जितनी सभाएं ज्यादा होंगी उतनी जीत हमारी मजबूत बनती जाएगी। महायुतीकडून दबाव होता भाजपचा, त्यांनी अगोदर फॉर्म भरणं आणि नंतर रॅलीमध्ये सहभागी झाले, त्यामुळे कुठेतरी महायुतीमध्ये जो दबाव होता त्याला सुधारून स्वतः रॅलीमध्ये आलेले असं वाटतं। मी तुम्हाला आता त्याच्यावरची प्रतिक्रिया आम्ही नाही देणार, कारण आता तो विषय नाही आहे। अजून विड्रॉलची वाट आम्ही बघतोय, खरं चित्र विड्रॉलच्या नंतर स्पष्ट होणार, त्यामुळे आता काही प्रतिक्रिया दिली त्याला काही अर्थ नाही। आघाडी सरकारमध्ये झालेला होता, त्या सगळ्या इन्क्वायरीवरती गृहमंत्री आराराबादची सही केली आणि देवेंद्र फडणवीस यांनी मला पुढे सांगितलं, देवेंद्र फडणवीसांनी झालेला घोटाळा जो होता तो पुढे अंतापर्यंत घेऊन गेलेला। मला असं वाटतं की अजित पवार आता 70,000 कोटीच्या घोटाळ्याबद्दल बोलतात आहे। आबा आज आपल्यात नाही, महाराष्ट्राची परंपरा राहिली नाही की जे लोक हयात नाही त्याच्याबद्दलची चर्चा, त्याबद्दलचे एलिगेशन लावण्याचं महाराष्ट्रामध्ये कधी झालेलं नाही। महायुतीच्या या व्यवस्थेमध्ये, मानसिकतेमध्ये, भ्रष्टाचाराच्या मानसिकतेमध्ये या पद्धतीचा प्रकार घडलेला आहे, याचा आम्ही निषेध करतो। माझा देवेंद्र फडणवीसांवर प्रश्न आहे। देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना सांगितलं असं ते सांगत होते का? मग देवेंद्र फडणवीसांनी बंडीभर त्यावेळेस अजित पवारांचे 70,000 कोटीचे भ्रष्टाचाराचे पुरावे घेऊन ते निघाले आणि त्यावेळेस महाराष्ट्राच्या जनतेला सांगितलं की अजित पवारला मी सोडणार नाही, त्याला चक्की पिसिंग असं करत देवेंद्र फडणवीस सांगत होते। आता ते मोदीच्या वॉशिंग मशीनमध्ये गेलेत अजित पवार, तर मग आता चक्की पिसिंगवाला देवेंद्र फडणवीस त्यांच्याजवळ असलेली डिग्री असली आहे की नकली याचा विचार करावा लागेल। LLB आहे, आता ते शिकलेले आहेत, त्यांना भ्रष्टाचार होता की न होता त्यांना माहिती हो, त्यांनी वाचलं असेल, बिना वाचून तर बोललं नसेल। मग खरं तर अजित पवार हुशार आणि देवेंद्र फडणवीस पण असंच काहीतरी प्रकार आहे।
आणि ते वॉशिंग मशीनमध्ये शुद्ध झालेत आता नरेंद्र मोदीच्या, अजित पवार. म्हणून आता त्या पद्धतीचा मेलेल्या माणसाला आरोप करतात. हे महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की यांचं हे जेवढे बोलतील आता अशा पद्धतीचं तेवढी त्यांची उतरती कळा सुरू झालेली आहे. त्यामुळे शेवटचं हे त्यांचं आहे आता तर शेवटच्या काळात बोलू दे.